कार्यरत होते सांगोली गावचे आणि आमचे जगनशेठ पाटील या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। क्रिकेटवर खूप सारं प्रेम आहे, सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांना आपण पाहत असतो ते आमच्या नंदूजी महाडिक आणि त्यानंतर आपण पाहत आहे जगनजी पाटील यांचा इथे सन्मान होणार आहे। तर विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा। आमचे भाऊ मुकादम यांना आपण पाहू शकाल, एक चांगले व्यक्तिमत्व आणि बरीच वर्ष क्रिकेटच्या पण SSC ट्रॉफी मध्ये आजही ते खेळताना आपण ज्यांना पाहत असतो, श्याम टिमरे असतील, मग भाऊ मुकादम असतील आणि बरीच वर्ष ज्यांनी कालखंड गाजवला या टेनिस क्रिकेटमध्ये। आणि आपण पाहता कर्णाला विभागीय अध्यक्ष आहेत 40+ भाऊ मुकादम आणि त्यांना आपण पाहत आहे त्यांच्या शुभास्ते आणि एकनाथ दादा मुकादम यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय। त्यानंतर जगनशेठ पाटील यांचा सन्मान होणार आहे, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा। आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला नाव सांगायला कोणीतरी आमच्यापर्यंत। रवी आणि सागरला आपण पाहत आहे, तर बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार असतील। बॉलिंग मार्कवर गोलंदाज आहे। चला बॉलिंग मार्कवर चला गोलंदाजी मार्कवर काकांना आपण पाहू शकाल। स्ट्राईक एंडवर रवी यांना आपण पाहताय, नॉन स्ट्राईक एंडला सागर आहेत। चला मॅचला सुरुवातीतून होणार आहे। एका बाजूला चिंचपाडा, दुसऱ्या बाजूला नेवाली, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि तुम्हाला सज्ज होऊया पुढच्या मॅच साठी। पहिला बॉल, पहिलाच बॉल डेट चेंडू पाहायला मिळतोय। चला चेंडू द्या, चेंडू द्यायचा आहे। डेट बॉल पाहायला मिळालाय खेळपट्टीच्या बाहेर आणि डेट बॉल इथून पाहायला मिळतोय। स्ट्राईक एंडवर रवी, नॉन स्ट्राईक एंडला सागर काका पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाव्या बाजूला। या वेळेला मात्र आपण पाहू शकाल कदाचित हा बॉल मात्र जो मागे गेलेला बॉल सुद्धा आलाय, त्यानंतर हा बॉल सुद्धा आपण पाहू शकाल आणि या बॉलवर मात्र एक सिंगल। फटका सुरेख आहे, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि ऑन साइडला आपण पाहताय एक टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवी यांच्या बॅटमधून येतोय। टीम चिंचपाडा संघासाठी चौकार आणि या चौकाराने धावसंख्या 6 ऑन बोर्ड, 6 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील। 4 चेंडूचा खेळ संपलाय। पुढच्या बॉलसाठी डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर कडे उडवलाय, लॉंग ऑफच्या वरतून येतोय। हा काका यांच्या गोलंदाजीवर हल्ला, षटकार, चौकार नंतर षटकार। धावसंख्या आता 12 अंकावर।
ओळखलं होतं. यावेळेला पुढून खेळण्याचा प्रयत्न असावा आणि त्यानंतर थोडासा डीप मध्ये ठेवलेला बॉल, डॉट बॉल येतोय. षटक पहिलं कंप्लीट. 6 बॉल संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चौकार एक षटकार टीम पोहोचलाय तो म्हणजे चिंचपाड संघ 12 धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा नवीन तयार. या वेळेला बॉल इथून पहिला चेंडू पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 सुरुवात झाली आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल निर्धावित. धावसंख्या स्थिर. स्ट्राईक आता सागरकडे आली आहे आणि धावसंख्या टोटल पुन्हा एकदा ती म्हणजे 12 वर स्थिर आहे. या वेळेला कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत परंतु एकच धाव मिळेल आणि या एक धावेनं धावसंख्या 13. कित्येक स्पर्धा या मैदानावर आपण पाहिल्या. मग मला वाटते 6वी स्पर्धा असावी. सगळ्या आपल्या रायगडामधील ग्रामीणचे सर्व संघ पाहायला मिळाले. आज 40+. त्यानंतर मला वाटतं 23 तारखेला SPL सुद्धा शिरडोन प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा सुद्धा 6 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि ती स्पर्धा सुद्धा येणार आहे अगदी 23 तारखेला. त्यानंतर चिंचवड प्रीमियर लीग सुद्धा 15 तारखेला. 15 ऑगस्ट या दिवशी शनिवारी चिंचवड प्रीमियर लीग सुद्धा आहे आणि या साऱ्या स्पर्धा अगदी पाहायला मिळतील. आणि येणाऱ्या पुढच्या कालखंडाचा विचार केला ना, टेनिस क्रिकेट जेव्हा सुरू होईल तेव्हा या मैदानावर एकही दिवस खाली नसेल. इतक्या स्पर्धा असतील डे नाईट अशा विविध. कारण गावाची ओळख असते, ऐतिहासिक ओळख. त्यानंतर इतिहासामध्ये सोनेरी अक्षरामध्ये लिहिलेलं नाव आणि त्याचबरोबर जी क्रांती पेटवली, जी ज्योत पेटवली, ज्वाला पेटवली आद्य क्रांतीवीरांनी याच गावापासून सुरुवात केली, स्वतःपासून सुरुवात केली आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी केलेलं योगदान हे महत्वाचं राहिलं. म्हणून आज आपण त्यांचं आदरानं नाव घेतोय. कारण आयुष्यामध्ये एखादं काम असं करा की त्यानंतर तुमचं वारंवार नाव घेणं, वाहवा केली जाणं किंवा तुम्हाला एक आदर तितके सन्मान मिळणं हे खूप गरजेचं असतं आणि ते काम अगदी या क्रांतीवीरांनी केलं आणि आज या गावाची ओळख म्हणून आज आपण प्रथम त्यांचं नाव घेतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत गोलंदाज तयार. समोर रवी आहे. पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहता उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, कदाचित चांगली फिल्डिंग दत्ताच्या माध्यमातून वेल फील्ड आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून रवीला परतावं लागेल. इथून झटका पहिला चिंचपाड टीमला धावसंख्या असताना लागलाय 15 अंकावर. पहिला गडी बाद. रवीच्या वैयक्तिक एक षटकार एक चौकार आणि त्याचबरोबर टोटल योगदान त्याचं राहिलंय ते म्हणजे 13-12 धावसंख्येचा. गोलंदाज राजेश कातार येतात बॉलिंग मार्कवर आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिलाच बॉल राजेश यांचा चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर बीट करणारा बॉल होता, उत्तर नाही आहे आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. तुमच्यामध्ये व्हेरिएशन असणं महत्वाचं. टप्पा त्यानंतर व्हेरिएशन त्याच्याबरोबर सारं मिश्रण करणं हेच महत्वाचं. या वेळेला बघा डीप मध्ये ठेवतो, मागे ठेवतो, एक समोर बॉल एक मागे बॉल आणि त्यानंतर मात्र चाचपळ नाही फलंदाज पाहायला मिळालं आणि त्यानंतरचा आणखी का डॉट बॉल पाहायला मिळतोय. भैया जी थोड़ा बाहर से चलो.
या वेळेला बॉल आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहत आहे. चलो चलो जल्दी चलो, निर्धारित जागेमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर या बॉलवर मात्र धावा आता टोटल जोडल्या त्या 16 धावा संख्या. कुठपर्यंत पोहोचणार आहे, कितीपर्यंत मजल मारू शकणार आहे हे सारं काही अगदी पाहायला मिळेल. आणि 16 धावा अद्यापर्यंत जोडल्या, चांगली धावा संख्या आहे. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा राजेशजी सज्ज. सागर याच्यासाठी आपण आता टॅप करतोय, चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. कदाचित कदाचित थोडस डिले झाला, अन्यथा सागरला सुद्धा परतावा लागला असता. आणि त्यानंतर एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली, चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केलेली धाव. आणि धाव संख्या आहे ती 17 धाव संख्या. 17 ऑन बोर्ड. आणखी एक सिंगल साठी फटका पाहायला मिळतोय. चिंचपाडा संघ पोहोचतो आता, तो म्हणजे 18 या अंकावर पाहायला मिळेल. चेंडूचा खेळ संपलाय शेवटच्या षटकामधील तब्बल 5 बॉल. अठरा धावा. या वेळेला बॉल कदाचित कदाचित विजेता स्टार्ट जर असता तर कदाचित धावा मी म्हणेन वाचल्या असत्या, झेल टिपता आलं असतं किंवा विकेट गेली असती. परंतु या बॉलवर आलाय चौकार. शेवटच्या बॉलवर शेवट झालाय गोड चिंचपाडा संघाचा. आणि धावा संख्या आता टोटल बारा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि आता मात्र आलेल्या 7 धावा. बरोबर 23 धावा. धाव संख्या 22 आणि 23चं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 7, अशा टोटल 22 आणि 23चं टार्गेट आहे. मागच्या मॅच मध्ये 21चं टार्गेट होतं, आता या मॅच मध्ये 23चं टार्गेट आहे. म्हणजे 2 धावा जास्त आहेत टीम चिंचपाडाकडे. आणि 23 धावा आता जमवणं टीम नेवाली संघ राजूजी कातार अँड कंपनी पाहायला मिळेल कशा पद्धतीने सुरुवात करतील. टीम चिंचपाडाच्या अगेन्स्ट येणारी 18 बॉल षटक पहिलं आणि त्यानंतर टार्गेट आहे टोटल ते म्हणजे धाव संख्या 23.
चला सामन्याला सुरुवात. टार्गेट 23 आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राजेश कातार आणि काकाला आपण पाहत आहे. तर बॉलिंग मार्कवर रवीला आपण पाहू शकाल, ज्यानं सलामीला येत असताना चांगला खेळ केला होता. 1 षटकार 1 चौकार 12 धावेचे योगदान आणि त्यानंच आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे. आणि चेंडू क्रमांक या वेळेला आपण पाहू शकाल, एक सिंगल इथून धाव मिळेल टीम नेवाली संघासाठी. आणि 1 धावेनं टोटल धावसंख्या 2 धावसंख्या स्कोर कार्डवर. तब्बल जर विचार केला तर या वेळेला बॉल कदाचित पंच पुन्हा एकदा सांगतात इट्स 1 धाव असेल. आणि 1 धावेनं आणखीन 1 धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या आता 3 वर पोहोचतीये. अद्याप 20 धावेची आवश्यकता येणारे. बॉल 15 आणि त्यामध्ये 20 धावा. 15 चेंडू आणि 20चं समीकरण. आणखीन 1 सिंगल रन्स पाहायला मिळाली. 1 धाव तर जोडली जाते. येणारे 14 बॉल आणि त्या 14 बॉल मध्ये आता 19 धावा राहिल्यात. 14 चेंडू आणि 19चं समीकरण आता मॅच मध्ये असेल. पुढे पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाज. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न पुढे खेळलेत. या बॉलवर मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल कदाचित एकच धाव प्रयत्न नाहीये. सिंगल. 5 चेंडू संपले आणि धावसंख्या 5. हॉटेल जय मल्हार, जगदीश शेठ मुकादम, सतीश शेठ मुकादम, गिरीश शेठ मुकादम आणि राजन मामा पाटील. राजन मामांना सुद्धा आपण पाहू शकाल. हे सर्व या जय मल्हार हॉटेलला सातत्यानं आपण पाहिलं तर एक चांगले अगदी उंच पटलावर नेण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि चांगली क्वालिटी क्वांटिटी हे सारं काही अगदी त्या हॉटेलच्या माध्यमातून खवय्यांसाठी पाहत असतो. राजन मामाने सुद्धा आपण पाहत असतो. परंतु चला इथून पुन्हा एकदा सिंगल आणि षटक पहिलं कंप्लीट. 6 बॉल संपले आणि 6 बॉल मध्ये 6 धावा आल्या. येणारे चेंडू 12 आणि त्यामध्ये करायचे आता 17 धावा. 12 चेंडू आणि 17चं समीकरण. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळाली. 1 धाव लागली. स्कोर काढला आणि आता येणारी बॉल 11 आणि त्या 11 बॉल मध्ये आता 1 असेल टोटल 16 धावेंचा. पाऊस थोडासा कमी जास्त होतोय हे सुद्धा पाहायला मिळतं. कित्येक ठिकाणी पाणी सुद्धा असताना पाहायला मिळतं. या वेळेला फटका तर खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल सोडलाय. झेल सुद्धा सुटला आणि जीवदान मात्र मिळालंय ते म्हणजे राजेश यांना. राजेशकडे ताकद आहे, अनुभव आहे आणि कदाचित त्याच्या जोरावर मी म्हणेन त्या सामन्यामध्ये चांगला खेळ करण्याची क्षमता, कदाचित जर विचार केला तर सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता हे सुद्धा आहे. परंतु आता डॉट बॉल. झेल सुटला, धाव नाहीये. त्यानंतर डॉट बॉल येतोय. आता मात्र चेंडू झाले या षटकामध्ये 3. येणारी 9 चेंडू 16ची गरज. या वेळेला बॉल पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. अवांतर बॉल फेकलाय आणि 1 बाउन्स वॉर्निंग सुद्धा दिली जातीये. एक एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या जोडली गेली आणि धावसंख्या आहे ती टोटल 8 धावा. या वेळेला पुन्हा एकदा नियोजित ठिकाणी 1 धावेसाठी 1 रन्सना आता 9 वर पोहोचलाय संघ. आता मात्र करायचे त्यात 14 धावा. बरोबर ना? 14 8 चेंडू आणि 14ची गरज असेल. 8 चेंडू आणि 14 धावा त्या सामन्यामध्ये. 8-14चं समीकरण. आणखीन 1 थर्ड मॅनला परंतु पुन्हा एकदा सिंगल आणि आता मात्र येणारी बॉल 7 आणि गरज असेल 13 धावसंख्येची. 7 चेंडू आणि 13चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये साईप्रीत लाईव्ह आणि कॅमेरासाठी जो टेम्पो तुम्ही पाहू शकाल सोन्या पाखऱ्या ग्रुप आणि निलेश जळे, त्यांचा सुद्धा आपण धन्यवाद देऊया. त्यांची सुद्धा स्पर्धा आपण पाहिली. 1 सिंगल मिळवली
आणि या सिंगलच्या बरोबरीनं इथून षटक कंप्लीट झाले 2. येणारे शेवटचे 6 बॉल, निर्णायक 12ची गरज. 6 चेंडू आणि 12. सहा चेंडू आणि 12ची गरज असेल त्या सामन्यामध्ये. चला बाजूनं चालायचं विनंती असेल बघा. सर्व आपल्या सर्व भगिनी आहेत त्यांना विनंती आहे. शाळा सुटलेली आहे, लहान लहान मुलं पाहायला मिळत आहेत. थोडस विनंती असेल की आपण थोडं बाजूने वा, रस्ता आहे मोकळा. 6 बॉल आणि 12चं समीकरण असेल तर मॅच मध्ये चिंचपाडा नेवाली, नेवाली चिंचपाडा असे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. कोणता संघ पुढे जाईल, कोणत्या संघाचा प्रवास थांबेल, कोण अनगाव संघाच्या समोर खेळणारे, दोनात करणार आहे, हे सारं काही अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती म्हणजे 12 धावसंख्येची बॉलिंग मार्कवर येत आहेत. श्याम पाटील स्वतः कर्णधार, समोर नेवाली टीमचे कर्णधार राजेश कातारा. आणि 6 मध्ये 12 म्हटलं तर आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल, हे अगदी करावं लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न कसे राहणार आहेत, प्रयत्न कसे केले जातील, हे सारं काही अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 6 बॉल 12 कोण कुणावर हवी असेल, कोण कुणावर कुरघोड्या करेल, त्याचं उत्तर कसं दिलं जाईल. 6 बॉल 12चं समीकरण. विनंती असेल सर्व प्रेक्षकांना, चला आपण मैदानाच्या बाहेरून चालायचंय. 6 बॉल 12. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या क्रीडा नगरीमध्ये हा रंगणारा सामना कदाचित थंड वातावरण मध्ये, पावसामध्ये सुद्धा गरमाट पैदा करणारा सामना पाहायला मिळेल. येणारे यावेळेला मिस फिल्डिंग थ्रू केला होता श्याम पाटील यांना, अडवताला नाही आहे, परंतु इथून मात्र मिळाल्या 2 धावा. येणारे आता 5 चेंडू आणि त्या 5 बॉल मध्ये 10ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 10चं समीकरण आता या सामन्यामध्ये राहिलं आहे. आणि मग आता 5 बॉल 10, 5-10चं समीकरण, इक्वेशन, विनिंग कॅल्क्युलेशन. आता मात्र मॅच मध्ये श्याम पाटील पुन्हा एकदा राजेश कतारा मैदानाच्या आतमध्ये पुढे पाहायला मिळतील. इथून 10 धाव्यांसाठी एकाच मोठा फटका मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल पाहायला मिळाला. स्लोवर 1 होता आणि त्या बॉलवर सुद्धा बीट केलं डॉट बॉल. 4 बॉल आणि 10. आणखीन एक चांगला चेंडू समोरून चेंडूला फिरवतोय, गिरकी घेण्यास भाग पाडतोय, टर्न करतोय. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 10ची गरज. 3 चेंडू आणि 10ची गरज. फटका कदाचित फसलाय, रवीनं सोडलाय झेल. रवीनं सोडलेला झेल. 2 झेल सोडले राजेश यांचे, परंतु आणखीन एक सिंगल आली. येणारे आता 2 बॉल आणि 9 धावा. मागचा सामना सुद्धा काहीसा असाच होता. 2 मध्ये 9 होत्या, 3 धावा आल्या, त्यानंतर 1 मध्ये 6 आल्या. 2 चेंडू आणि 9 धावा. चला नांदगाव संघाचा कर्णधार येऊन थांबा. टॉस करणार आहोत लगेच. विनर मॅच असेल. शेवटचा अंतिम 1 बॉल, 9ची गरज. मॅच मधील औपचारिकता आता असेल. विजयाच्या उंबरठ्यावर 1 पाऊल दूर पाहायला मिळेल. आणि इथून सामना जिंकलाय, फिनिश सामना जिंकलाय.